जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघ जास्त वेळ घेऊ नका. तसेच गावदेवी शिलोतर संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. दोन पंच आमचे बघतोय रवी रॉय आणि संतोष वळवी असे दोन पंच या स्पर्धेला लाभले आहेत. खूप चांगले डिसिजन आतापर्यंत बघायला मिळतं. सलामीची जोडी मैदानाच्या आत मंद मंद पावलाने येत असताना मागच्याच सामन्यामध्ये युनिटी स्पोर्ट चिंचोटी विरुद्ध विजयी संपादन केला होता जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाने. काय अफलातून फलंदाजी केली होती, जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याच्यानंतर आपण बघितलं टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाला गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ए संघाने मात्र पराभूत केलं होतं आणि दोन या विजेत्या संघामध्ये ही कडवी लढत बघायला मिळते. आपण बघू शकतो या खेळाडू कक्ष आहे तिथे मात्र खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्यायची आहे. सुंदर असं हे मैदान आपण बघतोय. बाबा स्पोर्ट रेल्वे कॉमेंटेशनचं हे मैदान अप्रतिम अप्रतिम. येणाऱ्या कालावधीमध्ये अजून हे चांगलं मैदान कसं होईल याकडे नक्कीच गावकऱ्यांनी याकडे लक्ष दिले आणि जास्तीत जास्त चांगलं ग्राउंड कसं होईल याकडे ते लक्ष देणार आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अजून चांगलं आपल्याला हे पिच आपल्याला बघायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघ सलामीची जोडी आपण बघतोय. अतुल आणि संजय अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाज प्रवीण परेड येतोय. दोन्ही संघांना देऊया खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू घेऊन जातोय प्रवीण. डावखुरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. संजय स्ट्राईक कडे यावेळी मात्र चांगला चेंडू वन बॉल चेंडूला कलेक्ट केले मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला अडवतोय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. 2ने संघाचं इथे खातं ओपन केलं जात आहे आणि स्वतःच अकाउंट ओपन केलं जात आहे संजय मार्फत. महत्वपूर्ण सामना बघायला मिळतोय. 3 षटकांचा सामना होतोय. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये पात्र होतोय. ओ या मात्र फुल टफ डिलिव्हरी. त्याला पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळल्या जात आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. तिसरा प्रयत्न होईल का? मात्र बघता 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 2 धावा मिळत आहेत. 2 धावांवर समाधान मानतायत. 2 धावांची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 2ने पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 या आकड्यावर. बिनबाद 4. बघा दोन्ही खेळाडू अटॅकिंग क्रिकेट खेळतात. त्यांना माहिती आहे या सिच्युएशनला कसं खेळायचं आहे आणि त्या अंदाजामध्ये खेळतात. ओ या मात्र बघा अप्रतिम अप्रतिम चेंडू पडल्यानंतर मात्र गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला होता. अपील केली होती आणि इथे मात्र नक्कीच गोलंदाजी करत असताना मला वाटतं थोडासा मध्ये आला होता गोलंदाज आणि त्यामुळे पंच जे डिसिजन आहे ते मात्र व्यवस्थित देऊ शकत नाहीयेत. रंगवेमध्ये थोडंसं आपण बघतोय जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा मात्र डेंजर झोनला जाताना ते मात्र थोडंसं तुम्ही बाहेर व्हायला पाहिजे. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळाले जाते. डीप स्क्वेअर लेग वर क्लिअर लेग रिझन वरून चेंडू येतोय तोपर्यंत 1च धाव मिळेल. 1 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या म्हणजे 6 धावा. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बॉलने चेंडूला कलेक्ट केलाय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 8 या आकड्यावर. तर रिव्ह्यू घेतलाय 9 साठी
आपण बघतोय रिव्ह्यू घेतलेला आहे. लव घोषे कुठे असेल तर संपर्क साधायचा आहे. राहुल अंधेर पॅव्हलिन बॉक्सचे संपर्क साधायचा आहे. राहुल अंधेर. स्वतः पंच येत आहेत पाहण्यासाठी. तर नक्कीच थोडासा क्रिजच्या पुढे येतोय त्यामुळे नो होऊ शकत नाही. जर क्रिजच्या जर मागे असतात तर नक्कीच नो घोषित केला असता पंचांनी. धावसंख्या ती म्हणजे 7 धावा. थोडासा क्रिजच्या पुढे येतोय फलंदाज बॅट चेंडू उचलण्यासाठी त्यामुळे हा नो होऊ शकत नाहीये. जर कदाचित मागे असतात तर नो घोषित केला असता पंचांनी. धावसंख्या आहे ती म्हणजे 7 धावा. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. प्रवीण लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस मात्र चेंडू उंच गेलाय. ललित भोवर आहेत, चुकी करणार नाही यात. गडी बाद. विकेट डाऊन. पहिला आदरा बसला जातोय. मिलिंद येतोय नवीन फलंदाज, नवीन बॅटर बघायला मिळतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 7 धावा. गडी बाद झालतो म्हणजे 3 षटकाचा सामना होतोय. थोडीशी घाई गडबड होते फलंदाजी करत असताना जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची. ती घाई संकटात नाही असं म्हटलं जात आहे आणि ती थोडीशी घाई केली जात आहे. गोलंदाज किरण. यावेळेस मात्र चेंडूला खेळल्या जात आहे स्केअरलेक रिजनला. प्रवीण परेड चेंडूला उचलतोय, फेकतोय का. तोपर्यंत एकच धाव. चांगलं शतरक्षण बघायला मिळतं. चांगलं शतरक्षण बघायला मिळेल. या 1 ने धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 8 या आकड्यावर. पुन्हा त्या किरण गोंधळी मार्कवर राईट आर्म ऑर्थ विकेटने. ओ यामध्ये ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता. शतरक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एकच धाव. चांगलं शतरक्षण ललित भोवर मार्फत. या 1 धावची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 9 या आकड्यावर. मागच्या सामन्यामध्ये जी युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघाविरुद्ध जी फलंदाजी केली होती पेंढरीपाडा संघाने त्या फटक्यापासून थोडंसं मागे ठेवले, वंचित ठेवले मोठ्या फटक्यापासून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे मात्र दुसरी धावचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे आरामात पडून पूर्ण केली जाते.
या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन उपस्थिती म्हणजे 11 या आकड्यावर धावसंख्या आहे ती म्हणजे 11 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1 चेंडू समाप्ती झाले 3 अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र चेंडू उंच गेला या लॉंगॉनला ललित भोवर चुकी करणार नाही यात गडी बाद. रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे हा स्ट्रोक खेळला होता. लॉंगॉनला ललित भोवर चुकी करत नाहीत, चांगला झेल पकडला जातोय. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय तो म्हणजे मिस्टर धीरज दिंडा मैदानाच्या आत दाखल होतोय. धाव संख्या आहे ती म्हणजे 11 धावा. गडी बाद झाले तर म्हणजे 2. डावखुराताचा फलंदाज आता मात्र नक्कीच डोकेदुखी ठरते गोलंदाजासाठी किंवा क्षेत्ररक्षण करत असताना. क्षेत्ररक्षण मध्ये व्यूहरचना केली जाते. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. गोलंदाज किरण कोणत्याही मार्कवर मात्र सज्ज होत असताना डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षण बघू शकतो. एक डीप लॉंग अप आहे, डीप लॉंग ऑन आहे, त्याच्यानंतर डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय, क्षेत्ररक्षक येतोय, ललित चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकचदा वाडा फिल्डिंग बाय ललित भोवर. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पछती म्हणजे 12 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. किरण याने अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत. पाच चेंडू टाकून झालेत आणि 5 धावा खर्च केलेत आणि 1 गडी बाद केलेत. म्हणजे याचा अर्थ चांगली गोलंदाजी केले ते म्हणजे किरण मार्फत शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हो, याला मात्र लो फुलटो डिलिव्हरी चेंडूला खेळल्या मात्र लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला उचलतोय तोपर्यंत दुसरी धावाचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं संजय याला. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 14 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला, जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. तसेच डीबीन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळले गेले त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. आतापर्यंत चालू असलेला सामना नक्कीच उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीवाडी चालू असलेला सामना आपण बघताय. जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा वर्सेस गावदेवी शिलोत्तर ए या दरम्यान नक्कीच विजेता संघामध्ये सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघतोय जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघ 2 षटक संपलेत. धावसंख्या ती म्हणजे 14 धावा. 7च्या सरासरीने आतापर्यंत चालतोय. 2 गडी बाद झालेत. आता मात्र शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये काय होईल, काय घडेल, किती धावा जमवले जातील यासाठी नक्कीच 6 चेंडू बाकी आहेत. मिलिंद आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय आणि 3 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय धीरजला ज्याने 1 चेंडूचा सामना केलाय आणि 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. बघूया नंबर 3चा गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे मिस्टर महेंद्र जाधव. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. डावखुरा हाताचा बॅटर बघायला मिळतोय. बघूया किती धावा जमवतोय.
तर पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू अवांतर धावण्याची इथे मात्र सुरुवात केली जाते गोलंदाज महेंद्र मार्फत. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या आकड्यावर. वन प्लस वन म्हणजे 2 धावा आल्या तर 16 धावा झाल्यात माफ करायचंय. गडी बाद झाले ते म्हणजे 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. कदाचित स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल त्यामुळे कदाचित हा वाईट सोडला असेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होईल का तर इथे मात्र थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते. मात्र चांगला कमबॅक शिलोतर संघाकडनं. 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 18 धावा. प्रयत्न करतायत बॅटर आपण बघतोय चांगल्या मोठे पटके करण्याचा प्रयत्न करतात मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी होते इथे डाव करत नाही. यावेळेस मात्र ऑब्स्टिकल सोडून जाणार चेंडू पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अवंतरच्या स्वरूपात धाव ऍड केली पाहिजे जाऊन पोचेल ती म्हणजे 19 आकड्यावर. बघा गोलंदाजाने मात्र चेंडू हाताळल्यानंतर मात्र निरीक्षण केलं फलंदाजाने आणि त्याच्यानंतर मात्र सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी मात्र बजावलं गेलं. अवंतच्या स्वरूपात धाव ऍड होते 19 धावा. यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळला जात आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला विचलतोय मिड विकेट क्षेत्रामधून. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. 2 धावांशी जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 21 आकड्यावर. समता आणि सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल. खेळ आहे क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कुठलाही संघ विजय होऊ शकतोय. यावेळेस मात्र बघा उंच केला चेंडू स्वतः अजय तुंबडा चुकी करणार नाहीत. गडी बाद. तिसरा हादरा बसला जातोय पेंढरीपाडा संघाला. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय तो म्हणजे मिस्टर किरण मैदानाच्या आत दाखल होतोय. किरणच्या माहितीसाठी अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये बघूया किती धावा जमवतोय पेंढरीपाडा संघ. समोरचा संघ देखील एक ताकदवर संघ आहे ज्याच्यामध्ये अजय तुंबडा फरका एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय ललित भोवरला बघू शकतोय. त्याच्यानंतर प्रवीण परेट मागच्याच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण ज्याला बघितलं होतं. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत चुकी करणार नाहीयेत. लागतोय 4था धक्का पेंढरीपाडा संघाला. थँक्यू डीजे. तर काय प्रयत्न केला होता फलंदाजाने दूरवरून बघू शकतो आपण कशा प्रकारे रिप्ले मध्ये बघू शकतोय की दूरवरून चेंडूला खेळलं होतं. चांगला स्ट्रोक होता मात्र डायरेक्ट डीप मिड विकेटला आपण बघतोय डायरेक्ट क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू गेला आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीच चूक करत नाहीत आणि गडी बाद झालाय तो म्हणजे पेंढरीपाडा संघाचा. 4 धक्के आतापर्यंत लागलेत पेंढरीपाडा संघाला. धावसंख्या ती म्हणजे स्थिर 21 धावा. मोठे पटके मारण्याचा जरूर प्रयत्न करतात पण मात्र हातामध्ये चेंडू वाहतोय हातामध्ये विसावला वाहतोय जेलच्या स्वरूपात. ओ यावेळेस बघा चेंडू पडल्यानंतर मात्र कट होतोय. अप्रतिम डिलिव्हरी महेंद्रची. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर निघतोय आणि थेट यष्टीरक्षक आपण अजय तुंबडे याच्या हातामध्ये विसावला वाहतोय. चेंडू वाहते निर्धाव. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस मात्र जोरकास मारण्याचा प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक ललित भवर येतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत इथे मात्र दुसरे धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. अजून एक धाव चोरटी धाव म्हणावी लागेल आणि अजून एक धाव ऍड केली जाईल का तर
3 धावा असतील. नक्कीच क्रीज सोडली नव्हती फलंदाजाने आणि त्यामुळे ही धाव ऍड केली जाणार नाही. फक्त 3 धावा. या 3 धावण्याची धावसंख्या 24 धावा झालेत आणि 25 धावांचं टार्गेट असेल जिंकण्यासाठी. तर याच्यानंतरचा मॅच असेल शिवशक्ती साकपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट पोमण. या दरम्यान नक्कीच मी विनंती करतो या दरम्यान सामना होईल तर मी विनंती करते दोन्ही संघाचे कर्णधार टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. तुम्ही बघता मित्रांनो श्रेष्ठ स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन बघायला मिळतं. गावदेवी स्पोर्ट पोमण संघाचा कर्णधार आलेला आहे. शिवशक्ती साकपाडा संघाचा कर्णधार चला या लगेच शिवशक्ती साकपाडा संघाचा कर्णधार. शिवशक्ती साकपाडा संघाचा देखील कर्णधार येत आहेत. नाणेफेक केले जाते दादांच्या शुभ हस्ते संदेश पवार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एका बाजूला शिवशक्ती आहे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट पोमण. यस नाणेफेक केली जाते दादांच्या शुभ हस्ते. छापा आलेला आहे. गावदेवी स्पोर्ट पोमण संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? प्रथमतः मी गोलंदाजी करणार आहे आणि नक्कीच या संघाविरुद्ध कदाचित कधी अशी लढत झाली की चांगला परफॉर्मन्स दोन्ही संघांचा राहिला आहे. कुठची आठवण आहे? एक चांगली टीम आहे समोरची पण शिवशक्ती साकपाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आम्ही भरपूर काला अगोदर खेळलेले आहेत आणि बऱ्याच वर्षांतून आता आमची त्यांची मॅच होते. आणि नक्कीच मी तर म्हणेन पूर्ण टीम आहे का? कारण आपण बघतोय काही टीम मध्ये असे सुस्ती देखील खेळाडू असतात की जे त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतोय मात्र ते वेळेवर येत नाही. असा कुठचा खेळाडू तुमच्या संघामध्ये आहे? आमच्या संघामध्ये असा कुठला खेळाडू नाही आहे. आज टीम आमची पूर्ण नाही आहे. लहान मुलांना चान्स देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि आज बघूया कशा पद्धतीने खेळ होतो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नक्कीच आधी फलंदाजी आलेले आहे असे कुठचेच खेळाडू असतील जो की चांगली फलंदाजी करू शकतात? योगेश आहे, सतीश आहे, सागर आणि साईनाथ आहे. आणि नक्कीच असा कोणता खेळाडू आहे का तुमच्या संघामध्ये ज्याचा परफॉर्मन्स चांगला होतोय मात्र तो खेळण्यासाठी येत नाही? परफॉर्मन्स सगळ्यांचा चांगला होतोय. काही काहींची प्रॅक्टिस नाही, जॉब मुले कोणाला यायला जमत नाही. तर आज संघ पण आमचा थोडा कमी आहे. चांगले चांगले प्लेयर नाहीत. ठीक आहे. खूप सारे शुभेच्छा असतील. जिथे मात्र सामना याच्यानंतर चालू होतोय गावदेवी स्पोर्ट पोमण वर्सेस शिवशक्ती साकपाडा. जाऊया प्रदीप लोखंडे आणि मी स्वतः सज्ज आहोत. सामना देखील सुरू होतोय. सामना सुरू होतोय. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र धावपकावर धावा लावल्यात ते म्हणजे 24 धावा झालेत. 25 धावांचं टार्गेट आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ याला मात्र फुल टॉप डिलिव्हरी. त्यात चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला
पहिला हादरा बसला पाहिजे ललित भोवऱ्याच्या रूपाने. गडी बाद गॉन. तर ललित भोवरकर का एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या बाहेर जातात. तंबूचा आफरा त्याला दाखवला जातोय गोलंदाजामार्फत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या लगेच दाखल होतोय तो म्हणजे 350 डिग्री अर्थात त्याचा अजय तुंबडा मैदानाच्या आत दाखल होतोय. बघूया अजयकडनं फारसे अपेक्षा आहेत संघाला. युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे कदाचित फॅन फॉलोईंग बघत असेल. जिंकण्यासाठी 25 धावांचं टार्गेट आहे. पहिल्याच चेंडूवर 1 धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय गोलंदाजाने. ओ यावेळेस काय डिलिव्हरी हाताळली. अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडाफार खाली राहतोय, मात्र चेंडू समजला देखील नव्हता अजय तुंबड्याला. जातोय निर्धाच्या स्वरूपात, डॉटच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसरा चेंडू डॉटच्या स्वरूपात बघायला मिळतोय. ओ याल मात्र अगदी कानाची शिट्टी वाजून हा चेंडू वाजतोय. काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम चेंडू हाताळलाय. गोलंदाज अतुल मार्फत निर्धार स्वरूपात. धावसंख्या स्थिर, 1 धावा. चेंडू टाकून चालते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम गोलंदाजी. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय अतुल मार्फत. बघा रंगवे बघा किती मोठा आहे त्यांचा. 20 ते 15 पावलाचा रनअप घेत असताना पुन्हा एकदा अतुल. ओ याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे हा चेंडू आदळला होता. स्टिपवर हा चेंडू होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या अजय याच्या माहितीसाठी. धावसंख्या ती म्हणजे 1 धावा, 25 धावांचं टार्गेट. मात्र थोडस हार्ड होते की काय. यावेळी मात्र चेंडूला खेळलं जाते बॅकवर्ड फेअरलेग रिजनला. चेंडू मात्र हाय हॅलो करत निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. Jack, Jack, Jack. या षटकारनिशी बघा विश्लेषण करायचं झालं तर मात्र दोन्ही संघ पहिल्या षटकामध्ये समान रेषेला आहेत. बघा आलेख बघू शकतोय. एक दोघांचे विकेट गेले होते पहिल्या षटकामध्ये. 7 धावा झाल्या होत्या, त्यांच्या देखील 7 धावा झाल्या होत्या आणि इथे देखील 7 धावा होत्या. म्हणजेच की काय एक रफ अँड टफ मॅच चालू आहे. नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर धीरज येतोय. धीरज दिंडा अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतो धीरज दिंडा. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय विनोद प्रवीण परेड्याला बघतोय. हार्ड हिटर फलंदाज, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने घेतला, किताब पटकावला होता, तोच मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र रंगवेमध्ये चुकला जातोय. अजय एक षटकारनिशी थोडाफार स्ट्रगल करत होता, मात्र स्वतःला सावरलं. 4 चेंडूचा त्यांनी सामना केला. 6 धाव केलेत, हरकत नाही. या ओ डावखुरा त्याने यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटला नक्की खेळाडू होता तिकडे. मात्र इथे मात्र
झेलची संधी आली होती, झेल सुटला जातोय, जीवनदान दिलं जातंय, मात्र एक धाव काही रोखू शकत नाहीये. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन उपस्थिती म्हणजे 7 या आकड्यावर एक गडी बाद झालाय. माफ करायचं, 8 धावा झाल्यात. धावसंख्या ती म्हणजे 8 धावा, गडी बाद झाला तो म्हणजे 1. प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज मोठे पटके खेळण्याचा, मात्र यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू. एक धाव पळून पूर्ण केली जाते. 9 धावा झालेत. चांगला प्रयत्न होतोय इथे, मात्र एका बाजूला प्रवीण परड आहे तर दुसऱ्या बाजूला अजय तुमडा. मोठे फटकेसाठी नक्कीच दोन्ही खेळाडू जाणले जात आहेत, ज्यांच्या बॅटमध्ये मोठे मोठे फटके आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज दिंडा आत्मविश्वासाने आतापर्यंत गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ यावेळी मात्र चेंडूला खेळलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडू क्षेत्ररक्षण होतोय. तोपर्यंत इथे मात्र 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकते, जाऊन उपस्थिती म्हणजे 11 या आकड्यावर. आतापर्यंत प्रवीण परेड खेळतोय, तो म्हणजे 3 चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावा केलेत. त्याच्यानंतर अजयने 5 चेंडू पेस केलेत आणि 7 धावा केलेत. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं, 9 चेंडू असतील आणि 14 धावांची गरज. 9 चेंडू आणि 14 धावा. एक मोठा फटका या मॅचला नक्कीच गावदेवी शिलोत्तरच्या बाजूने नेऊन जाईल. यावेळेस मात्र जोरकास मारण्याचा प्रयत्न, मात्र अपस्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच आमच्यापर्यंत लगेच वळतात, मात्र बॉलिंग करणाऱ्या खेळाडूंनी लगेच रिव्ह्यू घेतलाय यष्टीरक्षकाने आणि नक्कीच तिसऱ्या अंपायर कडे डिसिजन पेंडिंग आहे. तर नक्कीच वाईट नाहीये. तर चांगला चेंडू बघायला मिळतोय. थोडाफार सफल होऊन खेळत होता, कारण बघायचं झालं तर मात्र मग जास्तच सफल झाला होता प्रवीण परेड हा चेंडू खेळण्यासाठी, आणि त्यामुळे तिसऱ्या अंपायरने लगेच आमच्यापर्यंत डिसिजन दिले की हा वाईट चेंडू नसेल. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. आता मात्र समीकरण बघायला मिळतं 8 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 14 धावांची गरज. अजून डॉट चेंडू आले तर नक्कीच पेंढरीपाडा संघ या सामन्यामध्ये हावी होऊ शकतोय. तर दुसऱ्या बाजूला जमेची बाजू म्हणजे आपण बघतोय विनोद परेड आणि अजय तुंबडा हे क्रीजवर आहेत. त्यामुळे ही मॅच नक्कीच शिलोत्तर आपल्या बाजूने फिरू शकतोय. यावेळेस मात्र आखोटापाचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरेजला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. पेंढरीपाडा संघाचे खेळाडू सगळे यंग खेळाडू आहेत आणि चांगला एफर्ट दाखवत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. या एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन उपस्थिती म्हणजे 12 या आकड्यावर. आता मात्र 7 चेंडू असतील आणि 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. अजय तुंबडा भरपूर वेळेनंतर मात्र त्याच्याकडे स्ट्राईक येते. तो मोठ्या फटक्यासाठी जाणला जातोय. त्याच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके आहेत. बराच
या मैदानावर तो खेळत असतो. ओ या चेंडू उंच गेलाय, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय आणि झेल देखील पकडतोय. गडी बाद, विकेट डाऊन. अजय तुंबडा परतावा लागेल. येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का? धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का? धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. थँक्यू. मात्र समीकरण आता काय बघायला मिळतं. 6 चेंडू असतील आणि 13 धावेंची गरज जिंकण्यासाठी. 6 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज महेंद्र बघायला मिळतोय. यस लहू बघा काय पाहिजे तिकडे. लहू तिकडे काय पाहिजे बघा आतमध्ये. सागर सोमन यांना आम्ही विनंती करतोय मंचावरून बसायचं आहे. 7 चेंडू असतील आणि 13 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. नवीन बॅटर बघायला मिळतोय महेंद्र खेळण्यासाठी जाते. महेंद्र जाधव आहेत खेळण्यासाठी. तर नवनाथ येतोय. नवनाथ गहिला गोलंदाजी मार्कवर येतोय. 6 चेंडू असतील आणि 13 धावांची गरज असं समीकरण बघायला मिळतं. 6 चेंडू 13 धावा. नवनाथ गहिला एक अष्टपैलू गोलंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रवीण परेड स्ट्रायकरकडे मागचा मॅचचा हिरो आहे. मात्र या सामन्यामध्ये काहीतरी करामत करावी लागेल प्रवीण परेड याला. चांगला खेळाडू आहे. अशी अनेक मॅचेस त्याने जिंकवले आहेत गावदेवी शिलोत्तर संघासाठी. मात्र या सामन्यामध्ये काय होईल, काय घडेल. ओ यावेळी मात्र काय चेंडू हात तळलाय. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडतोय आणि थेट यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावला जातोय. नवनाथ गैला पहिला चेंडू निर्धार स्वरूपात बघायला मिळतोय. अप्रतिम अप्रतिम चेंडू. नेक्स्ट मॅच योगेश दळवी सतीश दळवी मित्रांनो विसरून चालणार नाहीये. शिवशक्ती सागपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट पोमन या दरम्यान नेक्स्ट मॅच. सागर सोमनला देखील विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा नवनाथ गोंधळी मार्कवर. यावेळी मात्र चेंडूला खेळल्या जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. इथे मात्र बघा नक्कीच 2 धावा पडून पूर्ण केल्यात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पजेल ती म्हणजे 14 या आकड्यावर. 4 चेंडू 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा. एक जबरदस्त सामना. एका बाजूला आपण बघतोय जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ए या दरम्यान सामना एक जबरदस्त चालू आहे. 4 चेंडू असतील 11 धावांची गरज. डीप मध्ये शतश आपण बघू शकता. डीप मिड विकेट आहे. त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे. एक शॉर्ट फाईन लेग. त्याच्यानंतर एक शॉर्ट थर्ड मॅन आहे. यावेळी मात्र रंगवे मध्ये चेंडू हाताळत असताना चुकला जातोय. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी नवनाथ गैला सज्ज होईल. तर बाउंड्री पंच आपापला ताबा घ्या. वेगवेगळ्या ठिकाणी बसायचं आहे. बाउंड्री पंच जवळ बसू नका कारण जो डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. बाउंड्री पंच. ओ या मात्र बॅटची चायनीज कट बघायला मिळते
आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता एच डी कराने, मात्र बॅकअपसाठी स्वतः गोलंदाज नवनाथ गैला जातोय आणि चेंडूला फील्ड करतोय. नक्कीच जर बॅकअपसाठी गेला नसता तर अजून एक धाव ऍड झाली असती, मात्र तसं काय झालं नाही. एकच धाव मिळते, एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 15 या आकड्यावर. 3 चेंडू 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावा. नवनाथ गैला पुन्हा एकदा 15 ते 20 पर्यंत रनअप घेत असताना महेंद्रसाठी यावेळेस मात्र फुल टफ डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक आहेत, वन बाउंसने चेंडूला कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय, मात्र दुसरी धाव घेत असताना प्रवीण परेड बाद होतोय. दोन चेंडू 9 धावांची गरज. रिप्ले मध्ये आपण नक्कीच बघितलं होतं कशा प्रकारे हा गडी बाद झाला. भावेश येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आत. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवनाथ गैला. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय महेंद्र जाधवला. यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र जेल सुटला जातो, जीवनदान दिलं जात डीप स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. आता मात्र समीकरण असं असेल, 1 चेंडू असेल आणि 7 धावांची गरज. 1 चेंडू आणि 7 धावा. कदाचित नशिबाचा चौकार जर मिळाला असता तर नक्कीच कदाचित अजून या मॅचला रोमांच वाढला असता. 1 चेंडू 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. 1 चेंडू 7 धावा. आता मात्र शॉट थर्ड मॅन डीप केला जातोय आणि 30 सर्कल मध्ये आपण बघतोय बॅकवर्ड इथे मात्र खेळाडू घेतला जातोय. बॅकवर्ड पॉइंटला देखील खेळाडू बघतो आपण एक. यावेळी मात्र जोरकास मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र विजयी संपादन केलं जात आहे, ते म्हणजे जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाकडनं. आणि या स्पर्धेमधून बाहेर फेकला जातोय गावदेवी शिलोत्तर ए संघ. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग केल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार.